हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शिंदे गटाचे आमदार हॉटेल ताज लँड्स एंड मधून विधान भवनाकडे रवाना। बच्चू कडू देखील शिंदे गटाच्या आमदारांसोबत। आमदारांच्या भेटीसाठी शिंदे हॉटेलमध्ये आले। हॉटेलमध्ये 40 आमदार उपस्थित, 10 आमदार आज येणार। विधान परिषद निवडणुकीमध्ये 100% विजय आमचा, गोगावलेंचा दावा। भाजप महाराष्ट्र कोर कमिटीची आज बैठक। मतदान वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी, वरिष्ठांच्या आमदारांना सूचना। सर्व आमदार मुंबईतील हॉटेल ताज प्रेसिडेंटमध्ये मुक्कामी। उद्धव ठाकरेंची हॉटेल आरटीसी ग्रँडमध्ये आमदारांसोबत बैठक। विधानसभेतील 12 आमदार हजर, 4 आमदार गैरहजर, तर गैरहजर आमदार आज हॉटेलमध्ये पोहोचणार। विधान परिषद निवडणुकीआधी अजितदादा गटाचे आमदार द ललितमध्ये आपली मतं फुटणार नाहीत, आमदारांवर माझा विश्वास। बैठकीमध्ये अजित पवारांचं वक्तव्य। अजित पवारांना आमदारांवर विश्वास नाही, उद्या दूध का दूध पाणी का पाणी होईल, रोहित पवारांची टीका। विधानसभेसाठी भाजप 160 ते 170 जागा लढवण्यासाठी आग्रही, 160 पेक्षा कमी जागा लढवू नये। स्थानिक नेत्यांकडून भाजपच्या दिल्लीतील नेत्यांना विनंती, सूत्रांची माहिती। भाजपला 120 ते 130 जागांवर समाधान मानावं लागेल, उरलेल्या जागा शिंदे आणि अजितदादा गटाला द्याव्या लागतील, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। भाजपचे उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव पवार गटात प्रवेश करणार। शरद पवार आणि जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये आज पक्षप्रवेश होणार। विधान परिषद सभापती पदावर अजित पवार गटाचा दावा। सत्तेमध्ये सहभागी होताना दादा गटाला आश्वासन, तर भाजप आणि शिंदे गटाचा देखील सभापती पदावर दावा, सूत्रांची माहिती। शिंदे गटाचा पुण्यातील विधानसभेच्या 3 जागांवर दावा। हडपसर, खडकवासला, वडगाव शेरीची जागा लढण्यावर शिंदे गट आग्रही। शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे नाशिकमधून तेलंगणा पोलिसांच्या अटकेत। गांजाच्या तस्करी प्रकरणी कारवाई। ताठेची आधीच हकालपट्टी केल्याचं शिंदे गटाकडून स्पष्ट। मनोज जरांगे यांच्या बीडमधील रॅलीला परवानगी, मात्र सभेला परवानगी नाही। रॅलीच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी, सुरक्षेसाठी 3000 मराठा स्वयंसेवक तर 350 पोलीस तैनात। वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये आरोपी मिहिर शहा आणि त्याच्या मित्रांनी 12 विस्कीचे पेग रिचवले। अपघाताच्या 4 तास आधीच पार्टी, 25 वर्ष पूर्ण नसताना देखील दारू दिल्यानं बारवर तोडक कारवाई। तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी शरद पवारांना भेटणार। उद्या संध्याकाळी सिल्वर ओकवर भेट होणार। भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आजचा इंदापूरचा सराटीमध्ये मुक्काम। उद्या तुकोबांच्या पादुकांचं शाही निरास्नान होणार। संभाजीनगरमधील माळीवाडा इंटरचेंज नजीक समृद्धी महामार्गाला भेगा। महामार्गावर खड्डे पडणार नसल्याचा MSRDCचा दावा फेल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।